हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. आणि अजूनही सरकार 2 महिने पेंडिंग पडूनही हा 17वा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहेत का? की पुढल्या महिन्यामध्ये करणार आहेत? आत्ताच करणार आहेत की पुढच्या महिन्यामध्ये 16 जानेवारी नंतर करणार आहे? आज वितरण सुरू होणार आहे का? त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांनी मोठी आनंदाची बातमी दिली आहे की लाडक्या बहिणींना ₹2100 द्यायचे की ₹4500 द्यायचे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी जेही उमेदवार जिंकून आले त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जेही उमेदवार आता हारलेले आहेत त्यांना नवीन वर्षासाठी म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्ही चांगलं काम करा, महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध बनवा आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला निवडून देतील. पण लाडक्या बहिणींनो, आज वितरण होऊ शकतं का? हा आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि यामध्येच मोठी आनंदाची बातमी आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा मुद्दा, जर आज कोणत्याही हालतीमध्ये Facebookला पोस्ट आली नाही की उद्या परवामध्ये किंवा निर्वामध्ये पैसे जमा होतील लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये, तर समजून घ्या 25 तारखेला पुन्हा सुट्टी आहे. 25 तारखेला पुन्हा सुट्टी आहे. त्यानंतर 26 तारीख हा जो वीक आहे याला आपण ख्रिसमस वीक म्हणतो आणि यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाहीये. म्हणजेच काय? तुम्हाला याच आजच्या दिवशी म्हणजे 22 तारखेला सोमवारी नोव्हेंबर महिन्याबद्दल जो जी-आर आलेला होता 8 तारखेला, 8 डिसेंबरला, तो आज Facebookच्या माध्यमातून म्हणजे आदितीताई तटकरे यांनी यांच्या Facebook हँडलला सांगायला पाहिजे, की उद्यापासून म्हणजे 23-24 या तारखांमध्ये पैसे वितरण सुरू होणार आहे. जर असं झालं नाही लाडक्या बहिणींनो, तर समजून घ्या आपल्याला पैसे जे आहेत आता भेटणं इम्पॉसिबल आहे. ते पैसे तुम्हाला कधी भेटतील? 16 जानेवारी नंतर मग. कारण आता कोणतीही कारणं नसताना अकाउंटला पैसे न येणं याचा अर्थ एकच होऊ शकतो, की आचारसंहिता. पण आचारसंहितेमध्ये पैसे काहीही अडू शकत नाहीत. याबद्दल निवडणूक आयोगाने ऑलरेडी सरकारला बातमी दिलेली आहे. हिरवा कंदील दिलेला आहे किंवा हिरवा झेंडा दिलेला आहे. मीच तुम्हाला काही दिवसांच्या अगोदर सांगितलं आणि ॲज अ प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं, की नवीन स्कीम लॉन्च करता येत नाही. ज्या जुन्या स्कीम आहेत त्याला मोबदला देता येतं. याच अनुषंगाने जर तुम्ही बघायला सुरुवात केली असेल, तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता निराधार योजनेमध्ये ज्या असतात त्यांना सुद्धा देण्यात आलेला नाही आहे. म्हणजेच मला तरी असं वाटतं, की या 2-3 दिवसांमध्ये जर काही हालचाली झाल्या नाहीत, आदितीताईंनी त्यांच्या Facebook हँडलला काही टाकलं नाही, तर आपल्याला आता पैसे भेटणार नाही. सगळे पैसे आपल्याला भेटतील जानेवारी 16 नंतर. कारण जानेवारी 16 नंतर काय लाडक्या बहिणींनो, ही आचारसंहिता संपणार आहे. महानगरपालिकेची आचारसंहिता संपेल आणि नंतर आपल्याला पैसे भेटतील. पण मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, जर तुम्हाला अशा पद्धतीचं पहिलेपासून करायचं होतं, तर निवडणुकीच्या पूर्वी हे पैसे लाडक्या बहिणींना का तुम्ही दिलेले नाहीत? आणि तुम्हाला कुठेतरी करप्शनसाठी पैसे हवे होते का? या निवडणुकीमध्ये पैसे वाटप सुरू झालेला होता का? या निवडणुकीमध्ये लोकांना पैसे वाटले का? याबद्दलही आम्हाला काही आता शंका निर्माण झाली आहे. कारण की जर बघताना इतकं काही दिसतं आहे, इतके काही प्रसार माध्यमांमध्ये आपण चर्चा करतोय किंवा दिसताय, तर कुठे ना कुठे तर हा पैसा या ठिकाणी वळवण्यात आलाय का? याबद्दलही सरकारने लवकरात लवकर बोलावं किंवा लवकरात लवकर त्या ठिकाणी वक्तव्य करणं गरजेचं आहे. तर मी स्वतः आदित्य तटकरे यांना म्हणतो, की आता ई-के-वाय-सीला शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. त्या ई-के-वाय-सी बद्दल तुम्ही लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहे, कारण की तुम्ही एक स्वतः महिला आहे आणि महिलांच्या समस्या जर तुम्ही समजून घेणार नाहीत, तर महिलांच्या समस्या कोण समजून घेणार आहे? हे अगदी बघणं काय गरजेचं आहे. तर आदितीताई, तुम्ही स्वतः या ई-के-वाय-सी बाबत जे काही अडचणी महिलांच्या आलेल्या आहेत किंवा येत आहेत, त्यांना दुरुस्त करा. अन्यथा ज्या बहिणी पात्र असून सर्व निकषांमध्ये बसून सुद्धा त्यांना लाभ भेटणार नाही. हे तुम्ही एवढं करावं आणि त्याचबरोबर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या Facebook हँडलला टाकावं, की बाबा उद्यापासून वितरण सुरू होणार आहे आणि जर लाडक्या बहिणींनो उद्यापासून झालं, तर हे तुम्हाला 1500 येईल. काही YouTube माध्यमांमध्ये चालू आहे, की तुम्हाला 3000 मिळेल. काही YouTube माध्यमांमध्ये चालू आहे, की 4500 मिळेल. तर नाही लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त नोव्हेंबरचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. खूप लोकं म्हणते 3000, 4500 काहीच नाही आहे. सगळ्या फेक न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. फक्त आपल्याला किती मिळणार आहे? ₹1500 मिळणार आहे. कारण अजूनही डिसेंबरचा जी-आर आलेला नाही. भलेही तिकडे निधीचा जो मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये ते वेगळी गोष्ट आहे. पण आता जी-आर फक्त नोव्हेंबर महिन्याचा आहे. बघा, काल एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत. तर लाडक्या बहिणींना आता वक्तव्य करून चालणार नाही दादा. आता लाडक्या बहिणींसाठी तुम्ही ते काम करा. पैसे त्यांच्या अकाउंटला पाठवा. कारण त्या पैशामधून लाडक्या बहिणी स्वतःचं पोट सांभाळतात, आपल्या मुलाबाळांची तब्येत आहे, स्कूल आहे, त्यांचं आरोग्य आहे, सगळ्या गोष्टी बघतात. तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे. लागताच मोठी घोषणा शिंदे यांनी केली. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी अशा कुटुंबामध्ये सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1,500 जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये ₹2100 करू असं आश्वासनही त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलं होतं आणि ₹2100 बाबत अजून मोठी कोणती घोषणा केलेली नाही. तर आता होऊ शकतं का? कारण
जर तुम्ही बघितलं असेल 288 पैकी महायुतीचे तब्बल 214 नगराध्यक्ष उमेदवार झालेले आहेत. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा गट आहे. शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे अभिनंदन केले आणि शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. कार्यकर्त्यांचं आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, मुख्यमंत्री उच्च शिक्षण, मोफत योजना, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या याचा मला आनंद आणि स्वाभिमान आहे. माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. अनेकांनी विरोध केला, मात्र विरोध काळात सुरू ठेवली. कोणतेही मायकाला ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणीने ₹21 देणार म्हणजे देणार. ही योग्य वेळ सन्मान निधी विधीत वाढ होणार अशी घोषणा यावेळी केली आहे. अगदी बरोबर. घोषणा खूप छान आहे. तुम्ही लाडक्या बहिणींचे 1500 वरून ₹21 देताय. तर आमच्या या लाडक्या बहिणींचं म्हणणंच नाहीये, की तुम्ही आमचा हप्ता वाढवून द्या, तुम्ही आमचा निधी वाढवून द्या. या लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे, की आम्हाला ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या. कोणतेही निकष न लावता तो लाभ द्या. एका घरामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी असेल आणि त्यांची आर्थिक स्थिती जर कमकुवत असेल, त्या बहिणींना सुद्धा सरसकट लाभ द्या. एवढीच मागणी लाडक्या बहिणींची आहे. आणि तुम्ही दादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीच आहात आणि त्याबद्दल तुम्ही निर्णय घेतला, की जिंकून आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे आश्वासन देता. तोच ताण आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर किती पडणार आहे? महाराष्ट्र पुन्हा कर्जाच्या विळख्यामध्ये अडकणार आहे, चक्रव्यूहमध्ये अडकणार आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही निधी वाढवून नका देऊ लगेच हो, पण ₹1500 तरी त्यांच्या अकाउंटला, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवा. कारण हा जो कर्जाचा बोजा आहे, इनडायरेक्टली तुम्ही महाराष्ट्रातील जनतेकडूनच काढणार आहात, हे सुद्धा नक्की आहे. बरोबर? लाडकी बहीण योजना नगर परिषदेचा निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी. बघा 1500 ऐवजी आता किती मिळणार आहे म्हणते ₹2100 वचन दिले आणि हे 2100 जे वचन दिलेले आहेत, हे आता होणार नाही आहे. हे कधी होणार आहे 2026 पासून एप्रिल महिन्यानंतर. कारण एप्रिल महिन्यामध्ये आता जर तुम्ही बघितलं असेल फेब महिन्यामध्ये 2026 मध्ये जो अर्थसंकल्प महाराष्ट्राचा मांडला जाईल, त्या अर्थसंकल्पामध्ये असं सांगितलं जाईल, की बाबा या लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो राखीव ठेवण्यात येतील. जसं आता हिवाळी अधिवेशनामध्ये थोडासा निधी कमी पडला होता म्हणून निधी मंजूर करण्यात आला. तर असंच कधी केलं जाणार आहे? फेब्रुवारी 2026 मध्ये आणि एप्रिल नंतर तुम्हाला होऊ शकतं ₹2100 मिळतील. पण सरकारला एवढंच म्हणायचं आहे, तुमचा रिझल्ट आला, तुमच्या बाजूने रिझल्ट आला, तुम्ही जिंकलात, तर याच अनुषंगाने या लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही पैसे पाठवा. कारण तुम्ही जर आता पाठवले नाहीत आणि तुम्ही जिंकत आहात, तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हाच असंतोष निर्माण होईल, की बाबा सरकार तर आपण मतं देतो, पण सरकार जिंकत नाही. मग हे जे पैसे आहेत या योजनांसाठी, हे सरकार वळवत तर नाहीये तिकडे मतदान विकत घेण्यासाठी, असाही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झाला तर सरकारने याबद्दल लवकरात लवकर काम करून लाडक्या बहिणींना आज Facebook हँडलला त्यांनी स्वतः टाकावं, की बाबा चला उद्यापासून पैसे वितरण सुरू होणार आहे आणि जर असं होत नसेल, ते सुद्धा स्वतः आदित्य तटकरेंनी किंवा महाराष्ट्रातील जेही मंत्रिमंडळामध्ये बसलेले लोक आहेत, यांनी कोणीतरी वक्तव्य करावं, की बाबा ही योजना सुरूच राहणार आहे, पैसेही वाढणार आहेत आणि त्यासोबतच वितरण कधी सुरू होणार आहे, याबद्दलही काहीतरी वक्तव्य करणं गरजेचं आहे. अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण झालेला आहे, की ₹2100 तुम्ही देणार, तो मुद्दा वेगळा. द्या, आश्वासने द्या, सगळेच द्या आणि ही जी महाराष्ट्रातली जनता आहे, ही तुमच्यावर डिपेंडंट आहे आणि तुम्ही जर असं केलं, तर खूप मोठा त्या लाडक्या बहिणींच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मनाशी तुम्ही खेळताय, तर हे असं व्हायला नको. मग आज वितरण होऊ शकतं का लाडक्या बहिणींनो? तर याचं उत्तर आहे आज वितरण होणार नाही. आज Facebook हँडलला पोस्ट येईल, की बाबा उद्यापासून वितरण होईल. म्हणजे उद्यापासून वितरण होऊ शकतं आणि जर उद्या आणि परवा जर वितरण झालं नाही किंवा या 3 दिवसांमध्ये काही आलं नाही, तर समजून घ्या 16 जानेवारी नंतरच आपल्याला पैसे भेटू शकतात. तर याबद्दल ही जी अपडेट होती 2100 की 4500 तर मला असं वाटत नाही. सध्या आज आणि उद्या परवा या 3 दिवसांमध्ये झालं तर फक्त ₹1500 येईल आणि नंतर जे डिसेंबरचा आहे तो जानेवारीमध्ये तुम्हाला दिला जाईल. आता इथे थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री